टिडिंग 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 टिडिंग। सो मेरे दोस्तों, स्वागत है आपका इस धुरंधर धनुष सर यूट्यूब प्लेटफॉर्म पर। और आपके लिए लाया हूँ मैं एकदम तगड़ा प्रॉब्लेम इंटिग्रेशन का। ठीक आहे मित्रांनो, इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यांची PDF आपल्या ॲप्लिकेशनमध्ये फ्री डाउनलोड सेक्शनमध्ये अवेलेबल आहे आणि ॲपची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे चॅनलच्या, तुम्ही नक्की बघा। व्हॉट्सअप कम्युनिटी चॅनल पण जॉईन करा, भरपूर गोष्टी त्यातही आहे, टेलिग्राम आहे। ओहो बल्ले बल्ले। आणि आता भरपूर न्यूमेरिकल केलेत आपण। कोणताही न्यूमेरिकल या इंटिग्रेशनचा सॉल्व करत असताना पहिला विचार मी असा शिकवतो, तो म्हणजे आपले जे फॉर्म्युले आहेत या फॉर्म्युल्यांमध्ये तो एक्झॅक्ट मॅच होतो का। एक्झॅक्ट मॅच होत नसेल ॲज इट इज तर त्याची थोडीफार ॲडजस्टमेंट राहते। त्या ॲडजस्टमेंटच्या भरपूर टेक्निक इंटिग्रेशनमध्ये संपत नाही, एवढ्या टेक्निक्स आहे सिम्प्लिफाय करण्याच्या। कुठं ट्रिग्नोमेट्री, कुठं सबस्टिट्यूशन आहे, कुठं पार्शियल फ्रॅक्शन आहे, कुठं U इंटू V, कुठं सटर फटर, भरपूर गोष्टी बाबा। आणि त्यात आणखी व्हेरिएशन येतात, मध्ये डेरिव्हेटिव्ह तर भरून येतं, इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्हज भरपूर येऊन जातं, पाहिलं आपण ते मागे। आता हा प्रॉब्लेम एकदम हटके, हा आणि याच्यासारखे पण 5-6 प्रॉब्लेम आहे एकदम हटके। इथं क्लिकच होत नाही की नेमकं ॲडजस्टमेंट काय करावं, हे असतात थोडे ट्रिकी प्रॉब्लेम। आणि यात तुम्हाला आता लिहून प्रॅक्टिस करणं आणि रिवाइज करणं अत्यंत आवश्यक आहे। ओके, सो मूविंग अहेड। बघा मित्रांनो, डिनोमिनेटरला दिसतोय आपल्याला साइन x मायनस ए मल्टिप्लाय, हे दोघं मल्टिप्लाय बरं का बाबा। याचा अँगल हा x मायनस ए, याचा अँगल x मायनस बी। आता इथं ॲडजस्टमेंट अगदी वेगळी प्रकारची आहे। काय बघा, ते कॉन्स्टंटची ॲडजस्टमेंट तर तुम्हाला माहिती आहे, काय वर प्लस मायनस हे करा ते करा, हां ते पण भरपूर मोठी गोष्ट आहे, पण आता न्यूट्रलाइज झाली ना इतकी प्रॅक्टिस करून। पण हे थोडं वेगळं आहे तर बघूया। तर ॲडजस्टमेंट काय बघा, ट्रिक आहे, तर आता याला काय आपण चॅलेंज नाही करू शकत, त्याला ते लक्षात तसंच ठेवावं लागणार। इंटिग्रेशनच्या मध्ये मित्रांनो जो डिनॉमिनेटर आहे x मायनस ए इंटू साइन ऑफ x मायनस बी, याच्यावर न्यूमरेटरला आपल्याला लिहायचं आहे साइन ऑफ a मायनस बी। हा आहे का हो ओरिजिनलमध्ये? बघा, ओरिजिनल प्रॉब्लेम हा डिनॉमिनेटर आपण लिहून टाकला, हा न्यूमरेटरला तर 1 आहे, 1च्या जागेवर मी हे लिहून टाकलं। ओके, आणि याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो लगेच आता अर्ध्या मिनिटात, ते नाहीच आहे तिथं। मग मी आता इथं मल्टिप्लाय केलंय त्याला, तर बाहेर काय करायचं, डिवाइड। आणि असं मी का करतोय त्याचं रिझनही सांगतो। कारण 1 साइन ऑफ a मायनस बी। आता याचं दोन गोष्टी, पहिलं कारण मित्रांनो, हे जे मी ॲडजस्ट केलं आहे साइन ऑफ a मायनस बी, हा कॉन्स्टंट आहे। ओके, कॉन्स्टंट तोच असतो ज्याला x मल्टिप्लाय किंवा डिवाइड नाही। आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं, ही गोष्ट ज्यांना लक्षात ठेवली ना, ते रट्टा मारणे प्रकार तो निघतो आणि स्मार्टनेस प्रकार हा वाढायला लागतो ऑफकोर्स तुमच्यामध्ये। तर यामध्ये एक्सने मल्टिप्लाय टच केलेलं नाही बाबा, मग हा काय झाला कॉन्स्टंट। आणि कॉन्स्टंटशी आपण खेळू शकतो, म्हणजे कॉन्स्टंटला आपण ॲडजस्ट करू शकतो। जर याला इथं मल्टिप्लाय केलं आहे तर याला इकडं डिवाइड करणं, याला म्हणतो आपण बाहेर घेऊन जाणे। इंटिग्रेशनच्या बाहेर फक्त कॉन्स्टंट येतो, हे लक्षात ठेवायचं। एक्स येणार नाही, हे एक्स आहे ना याचा, हा बाहेर नाही येणार, ते तर चुकीचं होऊन जाईल। ते U इंटू V मध्ये थोडंसं होतं, पण तो वेगळा प्रकार आहे, अगदी वेगळा आहे, ते लास्टला येईल, ते बघू तेव्हा। तर याला आपण डिवाइड म्हणूनच केलं आहे, कारण हा कॉन्स्टंट आहे। ओके, समजा याला डिवाइड केलं असतं तर बाहेर मल्टिप्लाय, याला म्हणतो आपण कॉन्स्टंटशी छेडछाड ऑपरेशन करणे। ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे अशी की काय विसरलो मी, इथं dx लिहायचं विसरलो, तुम्ही विसरू नका। इथं लिहायचं आहे dx आपला ऑपरेट, हे असतो ऑपरेटर, हा असतो आपला इंटिग्रँड, आणि हा असतो आपला व्हेरिएबल। ठीक आहे, आता ते काय पाठ नको करत बसू, इथं काय आपल्या निबंधनी लिहायचं आहे मॅथच्या पेपरला। ओके, आता हा जो 1 साइन a मायनस बी आहे, हा इंटिग्रेशनच्या बाहेर आहे ॲज अ कॉन्स्टंट, त्याचा यामध्ये काहीच रोल नाही आहे। इथं जे काय ऑपरेशन, जे काय आपण त्याला आता आन्सर काढू, त्याचा काहीच रोल नाही, तो तिथंच राहील शेवटपर्यंत। समजा झालं तर, जर तर शेवटी तो कट होत राहिला, डिवाइड वगैरे काही होत राहिला तर ठीक, नाही होत राहिला तर तो तसाच राहणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आणि जे काही आता ऑपरेशन होईल
ते मध्ये होईल. तर पहिली ट्रिकी स्टेप तुम्हाला समजली असेल. आणि आता सुरू होतं आपलं व्हेरिएबलचं ॲडजस्टमेंट. ते म्हणजे बघा, हा अँगल मला वर आणायचा आहे आणि हा अँगल पण वर आणायचा आहे, एक्स मायनस ए एक्स मायनस बी. आणि नेमका वर तर वेगळाच यार, ए मायनस बी. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही ते एक्स मायनस ए आणि एक्स मायनस ए का बरं नाही खाली इकडं गेला. तर बेटा जरा व्हिडिओ मागे जा आणि काय बोललो ते ऐकून घे परत एकदा. हां, तेवढाच तुझ्या ज्ञानात पण भर पडेल. तर बघ, I is equal to 1 upon sine of a minus b integration of sine of x minus a into sine of x minus b dx. आता मी काय बोललो तुम्हाला, x मायनस एक्स मायनस बी हे दोन्ही अँगल मला वर आणायचे आणि दोन वेगवेगळे साईन किंवा कॉस काहीतरी तयार व्हायला हवे, म्हणजे जेणेकरून माझं सेपरेट होईल. आणि याला हे जे ज्याच्याने आपल्याला इंटिग्रेशन डायरेक्ट मिळत नव्हतं ते मिळण्याची शक्यता निर्माण होण्यासाठी आपण हे करतो आहे. तर साईन एक ब्रॅकेट केला मी, अँगलचाच ब्रॅकेट आहे बरं का. आता इथं मी काय लिहून देईल बघा, हा ए आहे ना, एच्या बाजूला लिहिला मायनस एक्स, मायनस बी इथं लिहिला प्लस एक्स. ही झाली व्हेरिएबलची ॲडजस्टमेंट. हे करेक्ट आहे का, हे न्यूट्रल आहे का. तर यस न्यूट्रल आहे ना बाबा सर्व. हे बघ, हा मायनस एक्स हा प्लस एक्स, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झाले म्हणजे न्यूट्रल लेवलला आली. ए मायनस बी ते आहेच आणि इथं पण तेच आहे, साईन अपॉन साईन कॅन्सल होऊन परत काय मिळून जाईल 1. घे क्रॉस चेकिंग पण करून टाकलं. पण एक दिक्कत है ना भैया, वो क्या दिक्कत है, इधर हमको ये वाले एंगल नहीं दिख रहे हैं, इधर x माइनस ए इधर तो a माइनस एक्स है, कंप्लीटली उल्टा है. तो कैसे करेंगे. तो भाई साहब इसको क्या करेंगे, जब इनके चिन्ह साइन जेव्हा यांचे साइन हे उलट असतात, म्हणजे हा मायनस आहे हा प्लस आहे, हा प्लस आहे हा मायनस आहे, तेव्हा आपण मायनस साईन कॉमन काढतो. भरपूर ठिकाणी लागतं, हे लक्षात ठेवायचं. सेम हिअर बघा. बरं इथं सॉरी, इथं काही गरज नाही, हा एक्स पॉझिटिव्ह आहे एक्स पॉझिटिव्ह आहे, काही गरज नाही कॉमन काढायची. हा बी मायनस आहे हा बी मायनस आहे, फक्त लिहिताना काय करायचं, पॉझिटिव्ह एक्सला इकडं लिहायचं, मायनस बीला तिकडं लिहायचं, चिन्हा सकट बाबा, त्यांच्या साईनसोबत अल्टापलटी करायचं. इथं मात्र तसं नाही आहे. तर यांच्यामधून काय करू आपण, मायनस साईन कॉमन काढू. हां, मी थोडं साईडला होतो, पाहून घ्या. थोडी बोल्ड हँडरायटिंग काढतो, कारण की लहान लहान तुमच्या एवल्या मोबाईलमध्ये हँडरायटिंग छोटे छोटं काढलं तर दिसत नाही. आय इज इक्वल टू 1 अपॉन साईन ऑफ ए मायनस बी. आणि इंटिग्रेशनमध्ये बघा, आता डिनॉमिनेटर तर ऑन टच आहे बाबा, तो ॲज इट इज राहणार आहे. आणि वर आता काहीतरी करतोय मी, साईन ऑफ एक तुमच्यासाठी, थांबा कलर चेंज करतो. या दोघांमधनं मी मायनस साईन कॉमन काढला, या दोघांमधनं बरं का फक्त. तर एक ब्रॅकेट करू आपण, कलर बदलू मस्त गुलाबी गुलाबी, हा असा हा असा. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहू बरं, तुम्ही नका करू असा कलर, तुम्ही तर पेननेच करा, फक्त तुम्हाला समजायला मी हायलाईट यूज करत आहे. हां, आता इथून या दोघांमधनं जर मी मायनस साईन कॉमन काढत आहे तर दोघांचे चिन्ह बदलतात ब्रॅकेटमध्ये. हा ए पॉझिटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह आहे तर तो ए काय होऊन जाईल आता निगेटिव्ह. आणि हा एक्स निगेटिव्ह आहे तर तो काय होऊन जाईल पॉझिटिव्ह. ठीक आहे. हां, इथं काही चेंज नाही, इथं फक्त एक्सला अगोदर लिहून घे आणि मायनस बीला साईडला तिकडं लिहून घे, त्याच्याने काहीच फरक नाही पडला आहे. आणि आता आपलं बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट झालेली आहे, फक्त एक स्टेप आणि मग पुढं आपण आपली गाडी सुरू करू. बरं हे करेक्ट आहे का, क्रॉस चेक कर बघ. हा मायनसमध्ये गेला, मायनस मायनस प्लस ए, मायनस प्लस मायनस एक्स, सर्व करेक्ट आहे. आता याला थोडं नीट लिहून घेऊ. आय इज इक्वल टू 1 अपॉन साईन ऑफ ए मायनस बी इंटिग्रेशनमध्ये हा साईन जसाच्या तसा आणि ब्रॅकेटमध्ये हाय. बघा बाबांनो, हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना, ही एक्स मायनस बी काय याच्या बाहेर काय पॉझिटिव्ह ना, त्या टर्मला आपण अगोदर लिहू. आणि हा जो ब्रॅकेट आहे पिंक कलरचा, हा निगेटिव्ह साईन धरून आहे म्हणून याला नंतर लिहू. ओके, चिन्ह सकट हालचाल करतोय त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. आणि सोबतच आणखी एक गोष्ट,
ती म्हणजे हा एक्स पॉझिटिव्हला अगोदर लिहू, ह्या ब्रॅकेटमध्येच हा एक्स अगोदर लिहू पॉझिटिव्ह, आणि मायनस ए नंतर लिहू, साईन सोबत त्यांची अदलाबदल, जसं की इथं केलं आपण तसं. तो इसको पहले लिख लिया एक्स माइनस बी, इसको बाद में लिखेंगे माइनस एक्स माइनस ए, आणि ब्रॅकेट ब्रॅकेट ब्रॅकेट. हो, भरपूर ब्रॅकेट. मला याला थोडंसं वर घेऊ. एक मिनिट, जरा याला कलर मी बदलून घेतो म्हणजे बरं दिसेल ना. एक्स मायनस बी मायनस एक्स मायनस ए. तर काय करतो मी, कलर थोडे बदलतो. येलो आहेच माझ्या ह्याच्या दोघंच तिकडे. एक्स मायनस बी बघा, हा एक्स मायनस बी अगोदर लिहिला, हा ए इकडे करून मायनस ए तिकडे करून तिथे लिहिला, आणि मध्ये मायनस ए, हे मायनस साईन आहे ते बाहेरचं, आणि डिनॉमिनेटर तो भाईसाब जैसा का वैसा साइन ऑफ इंटू डी एक्स. डी एक्सला लिहायला विसरायचं नाही. हा बाहेरचं बघा अगोदरच साईनला, हा काहीच तुला काही त्रास देणार नाही. आत्तापर्यंत जे व्हिडिओ पाहत आहात हे आहेत बाबा बरेपैकी धुरंधर आहेत तुम्ही, हिंमत ठेवणे. ज्यांच्यात हिंमत नव्हती त्यांनी पाहून घेतलं, आपल्या बस की बात नाही, ते व्हिडिओमधून एक्झिट झालेत. आणि आता तुम्ही आहात तर तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा. आयुष्याचा रूलच तो आहे बाबा, माहिती आहे तुम्हाला. हिंमत असेल तर पुढं जाता येतं ना माणसाला. तर बघा, आता याच्या खालीच एक ब्रॅकेट करायचा कर्ली, आणि त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला कोणता, हा बाहेर साईन आहे म्हणून साईन. आता हे दोन ब्रॅकेट क्लिअरली दिसतंय आपल्याला निगेटिव्ह आहे, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जो मागच्या सेमला ट्रिग्नोमेट्री शिकलो, सोपा आहे, पहिला तोच होता बहुतेक. तर हा ब्रॅकेट मायनस हा ब्रॅकेट म्हणजे अँगलच येते, तर साईन ऑफ ए मायनस साईन ऑफ बी. ओके, तर तेव्हा आपण तिथं लावूया. काय असतं बरं त्याचा आन्सर बघा, इंटिग्रेशनमध्ये सुद्धा लागतं आहे ना, साईन ए मायनस बी, आणि याचा आन्सर काय असतं मंडळी, साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन ऑफ बी. ब्रॅकेट कंप्लीट. आणि आता तुमच्या माहितीसाठी ए म्हणजे इथं काय अँगल दिसतोय ते सुद्धा मी लिहून देतो. एक्झामला हे लिहिण्याची आवश्यकता नाही, हे मात्र लिहावंच लागेल. ए काय आहे आणि बी काय आहे, तर ए दिसतोय तुला एक्स मायनस बी, आणि बी म्हणजे काय एक्स मायनस ए. घे बाबा, इतकं सोपं करून लिहून दिलं. आता हा ए आणि बी अँगल इथं उचलायचा, इथं टाकायचा, म्हणजे ज्याचं इक्वल टू, पण लिहिताना कशात लिहायचा, इंटिग्रेशनमध्ये जरा याच्या खाली. हे साईडला होतो, स्क्रीन पॉज करून पाहून घेणे. अब इसको और ऊपर लेके जाएंगे भाई, लेके जा चांद तक. 1/साइन ऑफ ए मायनस बी. इंटिग्रेशनमध्ये हे असं लांब लचक येणार आहे. आता एक जमला आलेला प्रॉब्लेम बरं का, 2 वेळा आलेला आहे, टाईमपास नाही इथं काही. तर ए म्हणजे हे टाकलं आपण एक्स मायनस बी इंटू कॉस ऑफ एक्स मायनस ए. काय चिन्हामध्ये मायनस बघा, साइन ए कॉस बी, और अभी क्या हो जाएगा कॉस ए म्हणजे कॉस एक्स मायनस बी इंटू साइन बी. बी काय बाबा तिथं दिसतो, इथं दिसतंय कुठंही बघ, एक्स मायनस ए, आणि इकडं साईडला डोंट फॉरगेट टू राईट डी एक्स, नीचे कोसाइन. कळलं आता कसं आपण प्रोड्यूस करत गेलो, अँगल कसे आणले पाहिला. इतका वेगळा प्रॉब्लेम भल्या लोकांची फाटतेत सोडवायला, असं होऊन जातं. जाऊ दे रे, काय करायचं, सोडून द्यायचं, असं नाही करायचं ना, गिवअप नाही करायचं. वेळ आहे ना आपल्याकडे, एक्झाम तर अजून आहे वेळ. पण हा M1 नाही की एका रात्रीत होऊन जाईल भाऊ. अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 डॉन सब्जेक्ट आहे, या सेमचा तोच आहे डॉन. आता बघ, ह्या मायनस साईनमुळे काय झालं, 2 पार्ट तयार झाले. हे इकडचा पार्ट वेगळा आहे आणि इकडचा पार्ट वेगळा आहे. इकडं गुणाकार आहे ना, मल्टिप्लाय. तर हा जो डिनॉमिनेटर आहे हा इकडेही डिवाइडला जाईल आणि यांनाही डिवाइडला जाईल. करून टाक डिवाइड. ले जा और ऊपर ले जा, ज़्यादा ही ऊपर जा रहे क्या हम. आता ते एवढासा प्रॉब्लेम किती मोठा होऊन गेला, मी तो छोटासा आहे, नन्ना मुन्ना ऐसे मत बोल भाई, नन्ना मुन्ना नहीं रहा तू, अभी इंजीनियर हो गया, 2.5 साल बाद नौकरी लगेगी,
खुद की कमाई होगी तेरी। ये देखो इधर जाएगा तो क्या होगा, साइन ऑफ, नीचे से डिनोमिनेटर साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ऑफ एक्स मायनस बी, मध्ये कोणतं साइन आहे नीट बघायचं, मायनस इथं लिहिलं, आता तिकडचं नीचे को साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ऑफ एक्स मायनस बी। आता एक गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे आता दोन टर्म तयार झाल्या तर त्यांना एक मोठा ब्रॅकेट करायचा मंडळी, आणि इकडं त्यांना लिहायचा साईडला मल्टिप्लाय dx। ओके, बऱ्याच गोष्टी कॅन्सल होत आहे आणि प्रॉब्लेम आता अवघ्या 2 स्टेपचा राहिलेला आहे। आत्तापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात झाला तर तुम्ही खरंच मनातनं असं तुमच्या जीवाला आहे, नाही बाबा काहीतरी आयुष्य बदलायचं आहे, आपले स्वप्न पाहिलेलेच ना तुम्ही, तुमच्या आईवडिलांनी, पॅरेंट्स, भाऊ बहीण, जे काही तुमच्याबद्दल तुमचं स्वतःचंच आहे ना बाबा हे। तर मित्रांनो, मॅथमॅटिक्स पक्का करायचा असेल तर आपली बॅच आहे बाबा, सुरू आहे। 322 विद्यार्थ्यांनी एनरोल करून टाकलं आहे या मागच्या 8-10 दिवसातच। अप्लाइड मॅथमॅटिक्सची खूप खूप जबरदस्त सोडून दिलं, मी काही राहूच दिलेली नाही शंका विद्यार्थ्यांना। फीडबॅक तुमच्याही कॉलेजचा असेलच कुठला, इकडं तिकडं बघा। धनुष सर ॲप आपला याच्यात आहे, बघा, डेमो लेक्चर पण आहेत, आणि आता कॉम्बो बॅच पण लॉन्च होणार आहे ड्रॉइंगच्या सोबतच, अप्लाइड सायन्सच्या सर्व कॉम्बो मेकॅनिकल सिव्हिलसाठी आहे ते, बाकी ब्रँचसाठी इलेक्ट्रिकलसाठी मी केलेली जे लॉन्च तुम्ही करू शकता। काही अडचण असेल तर मला कन्सल्ट करा, व्हॉट्सॲप नंबर पण माझा आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं बघा, चॅनल जॉईन करा, तिथं बघा, ठीक आहे। टू बी कंटिन्यू आवर प्रॉब्लेम। आता काय कॅन्सल होतो आहे, हे असं कॅन्सल करायचं एक्झामला दाखवायचं नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवतोय। ते म्हणजे असे की हा साइन एक्स मायनस बी डिवाइड बाय साइन एक्स मायनस बी कॅन्सल, हे भाऊ कॅन्सल झालं, राहिलं कोण, कॉस अपॉन साइन, कॉस अपॉन साइन, आणि दोघांचे अँगल सुद्धा सेम आहे, हे बघ, एक्स मायनस ए एक्स मायनस ए, अँगल सेम आहे आणि दोघांचं डिव्हिजन आहे। दोघांचा अतिशय सोपा फॉर्म्युला तो म्हणजे कॉस अपॉन साइन, कॉस अपॉन साइन असतो कॉट, आपला आवडता, कॉटवर झोपायचं, बरोबर। साइन अपॉन कॉस टॅन, उलटं केलं कॉस अपॉन साइन कॉट, तर इथं कॉस अपॉन साइन काय होईल मित्रांनो, कॉट। तसंच इकडंही पाहिलं, ओहो हां हां हां, काय कॅन्सल होतं बाबा, साइन एक्स मायनस आहे साइन एक्स मायनस आहे, दोघांचे अँगल सेम, रेशो सेम, तर साइन साइन कॅन्सल। आणि इथंही पाहिलं बघ, कॉस अपॉन साइन जसं इकडं होता सेम इधर, इसका भी एंगल भाई साहब सेम है, तो कॉस अपॉन साइन इधर भी क्या हो जाएगा, कॉट। मजा आ रहा क्या नहीं, कैसा प्रॉब्लेम आहे, 1 अपॉन साइन ऑफ ए मायनस बी। आता इथं आपण दोन गोष्टी सोबत करू, बराच मोठा प्रॉब्लेम झाला आहे, हे सेपरेट तर आहेच, कॉट बनून गेला आहे दोन्हीकडे, आणि दोघांचा आपण इंटिग्रेशनसुद्धा सेपरेट करू। सेपरेट करत असताना काळजी घ्यायची, हा 1 अपॉन साइन ए मायनस बी ह्या दोघं एलिमेंटला मल्टिप्लाय, तर एक कर्ली ब्रॅकेट करून घ्यायचा, म्हणजे हा शो करतो की याला मल्टिप्लाय, इथं इंटिग्रेशनमध्ये हे कट झालं होतं, आणि कॉस अपॉन साइन काय राहिला आहे, कॉट ऑफ एक्स मायनस ए डी एक्स, तू जाणार आहे बाबा, मधलं साइन आहे मायनस, इकडं इंटिग्रेशन, इकडं पण कॉस अपॉन साइन झाला आहे कॉट एक्स मायनस बी डी एक्स, ब्रॅकेट कंप्लीट। इंटिग्रेशन नाही घेतलं आहे, नाही तर घाईच लागते काही ना, तिथंच सील येतं, साईडला होतो, परत एक वेळ पाहून घ्या। हाँ, आणि आता इसको ऊपर लेंगे, एक हीच प्रॉब्लेम ने बहुत टाइम लगा दिया यार। आणि आता लास्ट इंटिग्रेशन, आत्ता इंटिग्रेशन आलं, आत्तापर्यंत तर ट्रिग्नोमेट्रीच खेळलो ना आपण, बघितलं, M2 थोडंसं आणि M1 जास्तीचं, पण तिथपर्यंत यायला डोकं पण तर वेगळंच लागलं। हां, तर कॉटचं इंटिग्रेशन काय, परत हा येलो ब्रॅकेट जो आहे, बरं येलो कलरमध्ये तुम्हाला समजण्यासाठीच करतोय, कॉटचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ साइन एक्स, सर्वांना लक्षात असेलच, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स। आता इथं फक्त छोटूसा फरक आहे, तो म्हणजे एक्सच्या जागेवर काय आला आहे, एक्स मायनस ए, काय हायलाईट करायचं, एक्सचं कोइफिशियंट पाहायचा, तो 1 आहे, काहीच टेन्शन नाही, हा मायनस ए राहू दे, प्लस ए राहू दे, ए स्क्वेअर राहू दे, 1 राहू दे, 10 राहू दे, 100 राहू दे, त्याच्याने काहीच चेंजिंग नाही होणार, चेंज कोण करतो, एक्स, एक्सच्या जागेवर 2x आहे, तर खाली डिवाइडला 2 करून द्यायचा,
पण इथं तसं नाही तर काय हरकत नाही. लॉग ऑफ साइन ऑफ एक्स मायनस ए, ओके, मायनस लॉग ऑफ इकडं काय येईल साइन ऑफ एक्स मायनस बी, आणि ए हा ब्रॅकेट कंप्लीट करायचा प्लस सी. मित्रांनो, हे सुद्धा तुमचं आन्सर तुम्ही असंच ठेवलं चालतंय, किंवा तुमची इच्छाच असेल तर तुम्ही इथं एक फॉर्म्युला आणखी लावू शकतात, तो म्हणजे लॉग ऑफ एम. हा एम झाला ना पूर्ण, मायनस लॉग ऑफ एन, आणि लॉग जेव्हा मायनसमध्ये राहतात तेव्हा त्यांची काय होऊन जाते डिव्हिजन. हे आन्सर ठेवलं तरी पूर्ण मार्क मिळणार आहे, किंवा 1 साइन ऑफ ए मायनस बी लॉग ऑफ काय सांगितलं एम म्हणजे काय येईल साइन ऑफ एक्स मायनस ए, आणि बी म्हणजे साइन ऑफ एक्स मायनस बी प्लस सी. तर हे आन्सर म्हण का हे आन्सर म्हण, दोघं आन्सर आपले चालतात आहे. मित्रांनो, इतका छान छान प्रॉब्लेम याच्यासारखे भरपूर आणि जे एक्झामला येणारे आहेत येतातच असे आपल्या ॲपवर अवेलेबल मी करून दिले बाबांनो कोर्स. पहिल्या युनिटचं भरपूर मटेरियल आहे, आता थोडं त्यात U/V आता अपडेट होईल, आणि या 5 दिवसात पुढचं युनिटही येणार आहे. बघा, अपना कोर्स लगा लिया तो लाइफ जिंगल आला. बाय बाय.